यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मुख्यमंत्री आणि अजितदादांचा शिर्डी दौरा हा रद्द झाला आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिर्डी विमानतळावर दाखल झाल्यात, तर फडणवीस आधी सभास्थळी दाखल होणार आहेत आणि सभेनंतर साई मंदिरात दर्शनासाठी देखील ते रवाना होतील। मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादांचा शिर्डी दौरा मात्र रद्द झालाय। या संदर्भात सुनील आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। सुनील, आपण पाहतोय मुख्यमंत्री आणि अजितदादांचा शिर्डी दौरा रद्द झालाय, नेमकं कारण काय कळू शकलंय का? वर्षा, नेमकं हा दौरा जो आहे तो कशामुळे रद्द झाला याचं कारण जरी कळू शकलं नसलं तरी राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात हा जो होता हा कार्यक्रम या ठिकाणी होता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्या यशस्वी अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर महिला सशक्तीकरणाचा हा मेळावा जो होता हा साहेबांचा प्रसादालय त्याच्या मागच्या बाजूला जे शेतकी महामंडळाची जमीन आहे त्या ठिकाणी भव्य दिव्य असा हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। मोठ्या प्रमाणात बैठक व्यवस्था असेल किंवा जागा असेल, ही मोठी जागा या ठिकाणी उपलब्ध करून हा मोठा आगळा वेगळा कार्यक्रम या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होता। या दौऱ्यासाठी गेल्या 3 ते 4 दिवसापासून प्रयत्न सुरू होते। म्हणजे खुद्द महसूल मंत्री विखे पाटील या ठिकाणी टळ ठेकून या ठिकाणचे जे बाकीचा आढावा आहे ते स्वतः घेत होते। मात्र आज अचानक दुपारी 1 वाजता हा कार्यक्रम होणार होता, त्याआधीच असं कसं लक्षात आलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दौरा रद्द झालेला आहे। मात्र याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या कार्यक्रम स्थळावर पोहोचलेले आहे। शिर्डी विमानतळावरती त्यांचं राधाकृष्ण विखे पाटील आणि बाकीचे इतर जे राजेंद्र पिपाडा त्यांचे विरोधक म्हणून जे बघितलं जातं त्यांनी देखील त्यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर ते आता कार्यक्रम स्थळी जे आहे ते दाखल झालेले आहेत। शिर्डीमध्ये या कार्यक्रमाचं खास करून शिर्डीकरांचं याकडे लक्ष होतं। नगर जिल्ह्यातील सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत, महिला ज्या आहेत ते या ठिकाणी आलेल्या आहेत। आज मोठ्या प्रमाणात गर्दी आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिर्डीसाठी विविध विकास कामांचं भूमिपूजन याकडे होणार होतं, त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा कार्यक्रम व्हावा अशी अपेक्षा या ठिकाणी शिर्डीकरांनी धरलेली होती। खास करून विखे पाटलांनी हा आग्रह मुख्यमंत्र्यांकडे होता। हा दौरा रद्द झाल्यानंतर थोडीशी निराशा जरी म्हटलं तरी कार्यक्रम जो आहे तो सुस्थितीत सध्या सुरू झालेला आहे। निश्चितच या कार्यक्रमासंदर्भातले सुनील सगळे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।